नाही, दत्त संप्रदायातले त्यामध्ये मी स्वामी आहे तिथलेच दत्त महाराजांचं सगळे आणि माझी कुलस्वामिनी सप्तशृंगी आहे. सप्तशृंगी, अच्छा. त्यामुळे तिचं एक एक आई माझी आहे ती, वा वा. त्यामुळे तिचं एक करणं चालू असतं. आणि यांनी कुठून मला माहिती नाही, हा तुला फोटो दिसत असेल हो. तर हा मातंगी मातेचा फोटो आहे. अच्छा. म्हणजे आपण म्हणतो काली माता, बगलामुखी माता, हो. कामाख्या देवी, तशी ही मातंगी माता आहे. अच्छा. म्हणजे दशमहाविद्यांपैकी एक माता आहे. आता ही माझ्याकडे कशी आली तर ते म्हणतो ना आपण काहीतरी संकेत असतात ते. ऍक्च्युली ही देवता असते ना, ही वाणीची, संगीताची ही देवता आहे. ओके. एका कलाकाराकडे किंवा जे वक्तृत्वात उत्तम असतात त्यांची ही देवता आहे. म्हणजे अनेक वेद ब्राह्मण पठण जे करायचे पूर्वापार, तर ते ह्या मातंगी मातेची साधना करायचे. कारण ही वाग्देवता आहे असं म्हटलं जातं. सरस्वतीचं तांत्रिक रूप मातंगी आहे असं म्हटलं. तर मी कामाख्याला गेले होते, तर तिथे अचानक माझ्याकडे हा फोटो आला. म्हणजे ध्यानीमनी मला काहीच माहिती नव्हतं. आणि मग मला एका माझ्या ओळखीच्या एका दादांनी हा फोटो मला दिला आणि म्हणे हा ठेव तुझ्या देवाऱ्यात. म्हटलं असंच का ठेवणार, त्या काहीतरी तिच्याबद्दल जाणून तर घेतलं पाहिजे आपण. मग मी तिच्याबद्दल सगळी माहिती काढली. मग मला लक्षात आलं की ही अशी देवता आहे. मग आता तिचं छान पूजन मी, आणि हिला उष्टा नैवेद्य खावा असतो, आवडतो. ओके. म्हणजे आपण कसं उष्ट आपण देवाला खायला घालत नाही, पण हिला उष्टा नैवेद्य असतो. सगळ्यांचा नैवेद्य झाला की मग मी थोडा उष्टाव देतो आणि मग तिला तिच्या नावे काढून ठेवते. असं तिचं आहे. त्यामुळे काहीतरी एक वेगळं आहे आलेलं माझ्या घरी.